सो अपोमिक्सिसच्या मुख्य 3 अशा कॅटेगरीज आपल्याला पाहायच्या. एक आहे रिकरंट अपोमिक्सिस, दुसरा आहे नॉन रिकरंट अपोमिक्सिस, नॉन रिकरंट, आणि तिसरा प्रकार जो आहे तो ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओ, ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओ. यात रिकरंट अपोमिक्सिस म्हणजे काय की ज्याच्यामध्ये मेगास्पोर मदर सेल इट अंडरगोज एम्ब्रिओ सॅक जे आहे इट जनरली फॉर्म आर्किस्पोरियल सेल. इथे जो आर्किस्पोरियल सेल असेल मधला जो न्यूसेलर टिश्यू आहे, पहिल्यांदा जेव्हा केव्हा ओव्हल तयार होत असतो, हा ओव्हल तयार होत आहे तेव्हा मध्ये नुसता डिप्लॉइड टिश्यू असतो. हा डिप्लॉइड टिश्यू इट इज कॉल्ड न्यूसेलस, आपण त्याला सरळ न्यूसेलस म्हणतो. मग यातलाच एक सेल कोणता तरी जो आर्किस्पोरियल मदर सेल, आर्किस्पोरियल सेल किंवा ज्याला आपण नंतर मेगास्पोर मदर सेल म्हणतो, हा मेगास्पोर मदर सेल इट अंडरगोज इट डायरेक्टली फॉर्म्स द एम्ब्रिओ सॅक. तो एम्ब्रिओ सॅक तयार करतो. ही जनरल जे आपण आधी अपोमिक्सिसमध्ये पाहिलं. आणि मग याच्यापासून अपोमिक्टिक सीड तयार होतात, म्हणजेच एम्ब्रिओ तयार होतो आणि अपोमिक्टिक सीड तयार होतात. ऑफकोर्स हे नॅचरली होतं आणि आजकाल वेगवेगळे हार्मोन्स वगैरे वापरून हे आपल्याला आर्टिफिशियली पण घडवून आणता येतं. तर हा जो काही मेगास्पोर मदर सेल होता त्याच्यापासून डायरेक्ट जर एम्ब्रिओ सॅक तयार होत असेल, एम्ब्रिओ सॅक विदाऊट द मिओसिस नाही याच्यामध्ये, तर त्याला म्हणतात रिकरंट अपोमिक्सिस. तर रिकरंट अपोमिक्सिसमध्ये आणखीन एक पॉईंट आहे डिप्लोस्पोरी. डिप्लोस्पोरी याचं एक्झाम्पल आहे टॅरेक्सेकम. तर डिप्लोस्पोरीमध्ये अनरिड्युस्ड एम्ब्रिओ सॅक म्हटलेलं आहे. अनरिड्युस्ड एम्ब्रिओ सॅक ही तयार होते डिराइव्ड फ्रॉम डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. हा जो काही डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल असेल, इथे जो आर्किस्पोरियल सेल होता नंतर मेगास्पोर मदर सेल झाला, तर हा डिप्लॉइड आहे आणि याच्यामध्ये मिओसिस व्हायला पाहिजे होतं, बट देर इज नो मिओसिस, सो इट इज कॉल्ड अनरिड्युस्ड बिकॉज देर इज नो रिडक्शनल डिव्हिजन नाही, मिओसिस नाही, म्हणजेच अनरिड्युस्ड टाईप आहे ते. त्याच्यामध्ये क्रोमोझोम नंबर अर्धे झालेले नाही. सो अनरिड्युस्ड टाईप ऑफ एम्ब्रिओ सॅक इज फॉर्म. तर अशा प्रकारची एम्ब्रिओ सॅक तयार ज्याच्यामध्ये होते ते एक्झाम्पल इथे टॅरेक्सेकम दिलेलं आहे, ज्याला आपण डिप्लोस्पोरी म्हणू शकतो. डिप्लोस्पोरी. तर या पद्धतीने ती एम्ब्रिओ सॅक तयार होते. हे झाले रिकरंट प्रकार. नॉन रिकरंटमध्ये मात्र याच्यापेक्षा थोडा वेगळा प्रकार आहे. ज्यामध्ये युज्युअल मिओसिस होईल. म्हणजे इथे आधी आपण याच्यात पाहिलं की याच्यात मिओसिस होत नाही, याच्यामध्ये नॉन रिकरंटमध्ये मात्र मिओसिस होतं. मेगास्पोरमध्ये असेल इट अंडरगोज युज्युअल मिओटिक डिव्हिजन आणि इट फॉर्म्स हॅप्लॉइड एम्ब्रिओ सॅक. इथे मिओसिस होता, आता हा मेगास्पोर मदर सेल आणि यात मिओसिस होतं. मिओसिस होऊन हॅप्लॉइड एम्ब्रिओ सॅक तयार होते, ज्याच्यामध्ये एग आपण पाहिला, सिनर्जी, त्यानंतर पोलर सेल मध्ये असणारे आणि त्यानंतर अँटीपोडस वगैरे अशी एम्ब्रिओ सॅक ती तयार होते. ही आहे हॅप्लॉइड एम्ब्रिओ सॅक किंवा फिमेल गॅमेटोफाइट. मग ह्या फिमेल गॅमेटोफाइटपासून एम्ब्रिओ दॅट अरायझेस हिअर देर इज नो फर्टिलायझेशन. इथे पोलन ट्यूब येणे किंवा फर्टिलायझेशन ही प्रोसेस नाही होत. एम्ब्रिओ इट डायरेक्टली अरायझेस फ्रॉम द एग सेल. मग एक सेलपासून होईल किंवा ऑफ द सेल एम्ब्रिओ सॅकचा कुठलाही सेल किंवा इव्हन याच्या बाजूला असणारा जो न्यूसेलर सेल आहे त्याच्यापासून सुद्धा एम्ब्रिओ तयार होऊ शकतो आणि याच्यात अनेकही एम्ब्रिओ तयार होऊ शकतात. सो दिस इज अ टाईप ऑफ नॉन रिकरंट अपोमिक्सिस असं आपण त्याला म्हणू शकतो. तर हे ॲपोगॅमी थ्रू या ठिकाणी एम्ब्रिओ सॅक ही तयार होते. तर ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी जे आहे याच्यामध्ये झायगोटिक एम्ब्रिओ तयार होतात, ज्यात एम्ब्रिओ मे डेव्हलप फ्रॉम सोमॅटिक न्यूसेलस ऑर इंटिग्युमेंट्स. मग आता नुसतं हेच नाही, मेगास्पोरमध्ये असेल किंवा आर्किस्पोरियल सेलच नाही, तर ॲडव्हेंटिव्हमध्ये इव्हन ह्याच्या सभोवती असणारा न्यूसेलस किंवा अगदी त्याच्यावर असणारे हे जे इंटिग्युमेंट, आपण ते इंटिग्युमेंटचं फंक्शन काय पाहिलं होतं की दे आर प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन अँड ॲट द टाईम ऑफ आफ्टर सीड फॉर्मेशन इट फॉर्म्स द सीड लेअर कवरिंग्स ऑफ सीड. इथे ह्या इंटिग्युमेंटच्या सेलपासून सुद्धा इंटिग्युमेंटचा सेल किंवा हा न्यूसेलस
न्यूसेलसचा सेल. इट ऑल्सो गिव्ज राईज टू एम्ब्रिओ. ही सुद्धा एम्ब्रिओ तयार करू शकतात. इट इज कॉल्ड ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी. यालाच दुसऱ्या भाषेमध्ये आपण पॉलिएम्ब्रिओनी सुद्धा म्हणू शकतो. पॉलिएम्ब्रिओनी. मग काही वेळेला पॉलिएम्ब्रिओनी अशी असते, गमतीशीर भाग असा असतो त्याच्यातला, की ही जी काही ओव्ह्यूल तयार झालेला आहे त्या ओव्ह्यूलमधली एम्ब्रिओ सॅकच मुळात ती डिप्लॉइड असते. नंतर एम्ब्रिओ सॅक पूर्णपणे किंवा त्याच्या बाजूचा न्यूसेलस, इव्हन ते सगळे न्यूसेलस सेल्स, त्यानंतर हे इंटिग्युमेंटसुद्धा, याच्यामध्ये हे सगळे असे एम्ब्रिओ तयार करतात. मेनी एम्ब्रिओज मे बी फॉर्म अँड दिस इज कॉल्ड पॉलिएम्ब्रिओनी. असे अनेक एम्ब्रिओ या ठिकाणी तयार होऊ शकतात. तर एक बेस्ट एक्झाम्पल आहे सायट्रस. पुढचा पॉईंट आपला तोच आहे की याच्यामध्ये मेनी एम्ब्रिओज दे मे बी फॉर्म. सो दिस इज ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी. तर हे 3 प्रकार जे आहे, 3 कॅटेगरीज आहेत त्याच्या ॲपोमिक्सिसच्या. आणि ॲपोमिक्सिसचे 2 भाग आपण पाहिले. पहिला आता ॲपोगॅमी आणि दुसरा ॲपोस्पुरी. त्यानंतरची जी टर्म आहे ती आहे पार्थेनोकार्पी. आता अर्थातच याच्यातले जे काही प्लांट्स तयार होतील या पद्धतीने अपोमिक्सिसनी, दे आर ऑलवेज बी आयडेंटिकल टू द पेरेंट्स. कारण याच्यामध्ये काय सेक्शुअल रिप्रोडक्शन झालंच नाही, हे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. सगळं काही सोमॅटिक सेलमध्ये झालं, नो सिनगॅमी, नो मिओसिस, आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं मिक्सिंग कॅरेक्टरिस्टिकचं होत नाही. सो दे आर ऑल क्लोन्स. त्याच्यामध्ये ह्या पद्धतीने तयार होणारे जे आहेत ते सगळे क्लोन्स, आयडेंटिकल्स असतील. तर नेक्स्ट टर्म आहे पार्थेनोकार्पी. पार्थेनोकार्पी दोन्ही प्रकारची आहे. नैसर्गिकसुद्धा आपल्याला निसर्गातही आढळते आणि आपल्याला इंड्यूस पण करता येते पार्थेनोकार्पी. तर पार्थेनोकार्पी म्हणजे काय, की जसं आपण अपोमिक्सिसची डेफिनेशन पाहिली की सोप्या भाषेत, की ज्याला फॉर्मेशन ऑफ सीड विदाऊट फर्टिलायझेशन. आता फॉर्मेशन ऑफ फ्रूट विदाऊट फर्टिलायझेशन, नो फर्टिलायझेशन. इथे फर्टिलायझेशन नाही पण फ्रूट तयार होतं. मग फ्रूट तयार होतं आणि फर्टिलायझेशन होतच नाही, म्हणजेच हे फ्रूट कसे असतील, सीडलेस. तुम्ही सीडलेस फ्रूट अनेक पाहिलेले आहे. आता सीडलेस फ्रूटची तर म्हणजे जवळजवळ बऱ्याचशा फ्रूटमध्ये सीडची जर खूपच अडचण होत असेल तर त्याच्या सीड नसतातच. आजकाल नवीन पद्धतीने ते पार्थेनोकार्पी इंड्यूस केली जाते बाय युजिंग सम ऑफ द हार्मोन्स. द बेस्ट हार्मोन इज IAA, इंडॉल 3 ॲसिटिक ॲसिड. इट्स कॉमन ग्रुप इज ऑक्झेन्स. तुम्ही 10व्या वर्गात शिकलेले आहे सगळे ग्रोथ हार्मोन्स. त्यातला IAA हा जास्त करून वापरला जातो. बरेचसे हार्मोन्स हे पार्थेनोकार्पिक प्लांटला बनवू शकतात. जसं फॉर एक्झाम्पल पपया आहे, ज्याच्यामध्ये की फर्टिलायझेशन ही प्रोसेस होतच नाही आणि त्याच्यामुळे ती आतमधली जी काही ओव्ह्यूलची जी डेव्हलपमेंट आहे, ओव्ह्यूलमध्ये आपण डेव्हलपमेंट पाहिलेली आहे नंतरची, पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस, ते एम्ब्रिओ तयार होणे किंवा डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म, दिस डज नॉट टेक्स प्लेस अँड हेज द सीड आर नॉट फॉर्म ॲट ऑल. आणि त्याच्यामुळे जरी झालं नाही तरीसुद्धा बाजूची जी ओव्हरी आहे ती तशीच एनलार्ज व्हायला लागते आणि इट फॉर्म्स द फ्रूट. मग ती अशी पपई तयार करू शकते. आतमध्ये इथे तुम्हाला नुसता असा खोल खड्डा दिसेल आणि परायटल प्लॅसेंटेशन असतं याच्यामध्ये, पण देअर विल नॉट बी सीड. काही वेळेला एखादी सीड दिसेल, काही पपयामध्ये एखादी असते, पण सहसा हे मेनी सीडेड आहे. सहसा याच्यामध्ये पपईमध्ये सीड तुम्हाला दिसत नाही. ती आर द पार्थेनोकार्पी. नॅचरली, आता हे नॅचरली नाही आहे, हे आपण इंड्यूस केलं आहे. नॅचरली असेल तर एक्झाम्पल द्यायचं बनाना. बनानामध्ये सीड्स तयार होत होते पण ते फर्टिलायझेशन प्रॉपर होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला बनानामध्ये सीड्स दिसतच नाही. ते मध्ये जी तुम्हाला काळसर रेष दिसते ती ॲक्च्युली सीड्स असतात त्या, पण त्या सीड तयारच झालेल्या नाही आहेत कारण ते ओव्ह्यूल्स जे होते त्याचे ते फर्टिलाइज झालेले नाही, ते डेव्हलप झालेले नाही. तर सच फ्रूट्स दे आर कॉल्ड पार्थेनोकार्पिक फ्रूट and this method is called parthenocarping. Nowadays in papaya, बनाना तर आहेच, त्याच्यानंतर सीडलेस ग्रेप आहे, आता सीडलेस खजूर पण यायला लागलेला आहे, डेट सीडलेस. तर असे सीडलेस फ्रूट तयार केले जातात अँड सो द कमोडिटीज विल कॅन ॲडॉप्ट दिस. ते पटकन त्याला त्याची जी मागणी आहे ती चांगली वाढू शकते. जसं सीडलेस ग्रेप हे सीडयुक्त ग्रेपपेक्षा त्याला जास्त मागणी असते. तरी पण काळ्या रंगाचे जे ग्रेप्स असतात त्याच्यात थोड्या बिया असतात, त्या बियांचंही महत्त्व आहे. तर ही आहे पार्थेनोकार्पी. तर ही पार्थेनोकार्पी नंतरची जी टर्म आहे ती आपण आधीच पाहिली, पॉलिएम्ब्रिओनी.
पार्थेनोकार्पीमध्ये एक सायंटिस्टचं नाव तुम्ही द्यायचं आहे, नोल्ड यांनी ही पहिल्यांदा शोधून काढलेली आहे. आणि पॉलीएम्ब्रिओनिकचं सुद्धा एक सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवा. पॉलीएम्ब्रिओनिक पहिल्यांदा ज्यांनी शोधली ते आहे लिवेनहॉफ. लिवेनहॉफ यांनी ही पहिल्यांदा शोधून काढलेली आहे पॉलीएम्ब्रिओनी. तर पॉलीएम्ब्रिओनीमध्ये मी आधी सांगितलं की जो काही मेगास्पोर मदर सेल जी एम्ब्रिओ सॅक डेव्हलप करतो आणि ही एम्ब्रिओ सॅक जी डेव्हलप झालेली आहे ती अर्थातच ॲपोमिक्सिस, तिथे फर्टिलायझेशन नाही, मिओसिस नाही, काहीच नाही, ती डिप्लॉइड आहे. आणि ह्याच्या बाजूचा जो न्यूसेलर टिश्यू आहे तो सुद्धा, इव्हन इंटिग्युमेंटसुद्धा काही वेळेला दे टेक पार्ट these cells of this integument, the nucellar cells may be the diploid gametophyte or the embryo sac, it directly develops the embryos म्हणजेच स्पोरोफाईट. पुढे जाऊन गॅमेटोफाईटपासून स्पोरोफाईट हे तयार होतं. मग गॅमेटोफाईटपासून डायरेक्ट डिप्लॉइड गॅमेटोपासून डायरेक्ट जर डिप्लॉइड स्पोरोफाईट तयार होत आहे तर त्याला आपण काय म्हणतो, अपोगॅमी. तर एक प्रकारचं ॲपोगॅमी आहे. अपोगॅमी काही वेळेला असा क्वेश्चन असू शकतो की एम्ब्रिओ पॉलीएम्ब्रिओनी और द अपोगॅमी, उलटं घेऊ आपण. Apogamy can be called as polyembryony. Justify the statement. Or polyembryony can be said as apogamy. Justify the statement. तुम्ही ह्याला जस्टिफाय करू शकता. ते अपोगॅमी कसं आहे, बिकॉज इट इज फॉर्मिंग स्पोरोफाईट फ्रॉम द डिप्लॉइड गॅमेटोफाईट विदाउट फर्टिलायझेशन, विदाउट मिओसिस. सो इट इज अपोगॅमी. And it is polyembryonic because the cells of this, all the somatic cells of this ovule, they gives rise to the embryos by somatic method, by asexual reproduction. So it is called polyembryonic. तर यामध्ये एक्झाम्पल्स तुम्ही देऊ शकता. बरेच एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये. नॅचरली फॉर्म जे आहेत त्या बेस्ट वन इज सायट्रस. हे सायट्रस एक आहे. यामध्ये प्रकार दिलेले आहेत ॲडव्हेंटिव्ह आणि क्लिवेज एम्ब्रिओनी. तर ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनीमध्ये एम्ब्रिओ डेव्हलप्स डायरेक्टली फ्रॉम द डिप्लॉइड सेल ऑफ द न्यूसेलस. तर त्यात एक प्रकार त्यांनी केलेले आहे. इथे न्यूसेलसपासून जर तयार होत असेल, डायरेक्ट न्यूसेलसपासून डायरेक्ट एम्ब्रिओ तयार होत आहे, तर त्याला म्हणतात ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रिओनी. आणि जर समजा दुसरं आहे क्लिवेज. मग क्लिवेज म्हणजे तुकडे होणे. याचे समजा असे छोटे 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 तुकडे होत गेले, असे क्लीव होत गेलं ते, आणि त्याच्या प्रत्येक तुकड्यापासून पुन्हा एक एक एम्ब्रिओ एक एम्ब्रिओ तयार होत गेला, तर त्याला म्हणतात क्लिवेज एम्ब्रिओनी. तर असे हे दोन प्रकार, ते क्लिवेज पॉलीएम्ब्रिओनी. तर यातला एक एक मार्कासाठीची टर्म विचारू शकतात. ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रिओनी, क्लिवेज पॉलीएम्ब्रिओनी. क्लिवेज पॉलीएम्ब्रिओनी झायगोट प्रो एम्ब्रिओ समटाईम्स डिव्हाइड, झायगोटच डिव्हाइड होतो आणि मग त्याच्यापासून नवीन जे एक एक छोटे छोटे सेल्स किंवा छोटे छोटे तुकडे तयार झाले त्याच्यापासून नवीन प्लांट तयार होतात. दॅट इज कॉल्ड क्लिवेज पॉलीएम्ब्रिओनी. या सगळ्यांचा उपयोग हॉर्टिकल्चर आणि ॲग्रिकल्चर. आता हॉर्टिकल्चर म्हणजे फ्रूट फॉर्मेशन, ज्याच्यामध्ये आपण फळोद्यान म्हणतो आपण त्याला, फळांचं पीक ज्याच्यामध्ये घेतलं जातं जास्त प्रमाणामध्ये, त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांचा उपयोग होतो. त्यासाठी खास करून वापरले जाणारे हे जे काही हार्मोन्स आहेत ते लक्षात ठेवा. पार्थेनोकार्पीमध्ये सुद्धा, ह्याच्यामध्ये सुद्धा हार्मोन्सनी हे इंड्यूस करता येतं आणि त्याच्यामुळे आपल्याला प्युअर फॉर्म, ज्याला आपण क्लोन्स म्हणतो, प्युअर फॉर्म मिळतात. कुठेही ते मिक्सिंग होत नाही. हायब्रिडसारखं पुन्हा ते सीड्स नव्याने बियाणं विकताना ही भानगड राहत नाही. तीच बियाणं आपण होम सीड वर्षानुवर्ष वापरू शकतो.